हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत ताज्या मेथीपासून वेगळाच असा नाश्त्याचा पदार्थ। इथं तुम्ही मेथीचा थेपला किंवा मेथीचे कटलेटसुद्धा म्हणू शकता। तर हे तुम्ही करून ठेवाल तर महिनाभर असे स्टोअर करून ठेवाल, एकदम टेस्ट लागते। तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण आज जेवढे पण घरात पीठ असतील त्याच्यापासूनच हा पदार्थ बनवणार आहोत। तर इथं बघू शकता मी सगळ्या प्रकारचे पीठ घेतलेले आहेत, म्हणजे जे आपल्या घरात असतात ते। इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्याच वाटीने इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर एकाच वाटीचे प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे। तर इथं मी त्याच वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। इथं मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा असा बनवून घेतलेला आहे। तर इथं तिखटासाठी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता, पण इथं मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। आता इथं मी त्याच वाटीने 1 वाटी एवढी स्वच्छ धुवून अशी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे। इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यासाठी इथं मी तीळ घेतलेले आहेत, तर तीळ मी 2 चमचे घालणार आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। चिमटभर हळद घालायची आहे। इथं मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे। इथं आपण बेसन पीठ वापरणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 चमचा ओवा घालायचा आहे। बेसन पीठ वापरत असाल तर ओवा आवश्यक घाला, म्हणजे पचायला जरा हलकं जातं। ओवा असावर हातावर क्रश करून घालायचा आहे। आता हे सगळं पहिल्याला आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। मेथीच्या ऐवजी तुम्ही इथं पालकसुद्धा घेऊ शकता आणि आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता, पण इथं मी कांदा स्किप केलेला आहे। हाताने पहिलं सगळं हे चोळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे। तर एकदम नाही पाणी घालायचं, आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। इथं मी आता थोडं थोडं करून पाणी घालून छान असा त्याचा घट्टसर असा गोळा बनवलेला आहे। जास्त पण घट्ट नाही भिजवायचं। तर बघू शकता अशा प्रकारे जरा चिकटसर आपल्याला इथं जे पीठ आहे ते बनवायचं आहे, म्हणजेच आपण इथं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे। आता इथं मी नाश्त्यासाठी बनवणार आहे, त्याच्यामुळे इथं मी अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजने बनवणार आहे। तर इथं मी वाटीचा आणि पळीच्या साह्याने हे जे नाश्त्यासाठी पदार्थ आहे तो बनवणार आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं वाटीला असं तूप लावून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता मी सगळ्या वाट्यांना आता तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे आणि इथं पळीमध्ये घालायचं आहे। पळीमध्ये घालायचं कारण काय, कारण की आपल्याला एकसारखे असे येतील। तुम्हाला इथं पळीचा वापर नसेल करायचं, तुम्ही डायरेक्टली हातामध्ये घेऊन असं गोल गोळा करून सुद्धा घेऊ शकता। आता इथं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आता वाटीमध्ये असं घालून घ्यायचं आहे। मध्ये सगळ्या वाट्यांमध्ये मी आता पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं असं सेट करून घ्यायचं आहे। तर हाता साह्याने जरा असं प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे। ते घालून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारची पूर्ण चाळणी घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या वाट्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत। आता इथं त्यासाठी इथं मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथं आपण ह्या वाफवून घेणार आहोत। तर असं अशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि ताटाने झाकून आता हे अशा प्रकारे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता इथं आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। हे कमी गॅसवरच वाफवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता 10 ते 15 मिनटासाठी इथं मी जे थेपले आहेत ते वाफवून घेतलेले आहेत। पण आता सध्या गरम आहेत, आपण गार झाल्यावर ह्या वाटीमधून काढून घेणार आहोत। आता हे जे थेपले आहेत आपले थंड झालेले आहेत। आता चाकूच्या साहाय्याने आधी खडा सोडवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अलगद असे निघत आहेत।
इथं बघू शकता मी वाटीमधून काढून घेतलेले आहेत। आता इथं आपण जे बाकीचे राहिले थेपले आहेत ते करून घेऊया आणि मग शालो फ्राय करून घेऊया। इथं मी आता जे आपण थेपले करून घेतलेले होते ते शालो फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी एक असा पसरट तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये तेल घातलेलं आहे। तिथं आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी इथं मी कढीपत्त्याचा वापर केलेला आहे। कढीपत्ता घातल्यामुळे अजूनही छान टेस्ट येते। तुम्ही इथं ज्यावेळेस आपण पीठ भिजवतो त्यावेळेस कढीपत्ता असा कट करून टाकला तरी चालेल, छान अशी टेस्ट लागेल। आता बघू शकता अशा प्रकारे मी सगळे जे थेपले आहेत तसे घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला इथं जरा मीडियम आचेवरच हे थेपले आहेत छान असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त असं त्याला कलर आलेला आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला छान असं हे फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम क्रिस्पी असं लागतं, मस्त लागतं आणि मंद आचेवरच आपल्याला हे आहे ते शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता आपले जे थेपले आहेत ते तयार झालेले आहेत तळून। तर कलर पण बघू शकता अप्रतिम आलेला आहे, मस्त असे क्रिस्पी असे झालेले आहेत। आता हे थेपले खायचे कशासोबत, तर ह्याच्यात आम्ही कशी चटणी बनवून दाखवणार आहे। तर चला आपण आता चटणी बनवूया थेपल्यासाठी। इथं आपण आता शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी एवढे शेंगदाणे कच्चे असतात ते घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे। तर इथं आपण ही जी चटणी आहे जास्त चटपटीत बनवणार नाही। इथं मी 1 चमचे एवढं जिरं घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपण मिरची पावडर घालणार आहे। तिथं तुमच्याकडे मिरच्या असतील म्हणजे बेडगी मिरची असेल तर तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे नसल्यामुळे इथं मी 1 चमचे एवढं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। ही मिरची पावडर आपल्याला तिखट किंवा कलरसाठी वापरायची आहे। तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता। आता ह्याच्यामध्येच मी अर्धा इंच एवढं आलं घेतलेलं आहे। तर आलं पण आपल्याला अशा प्रकारे कट करून घालायचं आहे। तर खूप छान अशी या चटणीची टेस्ट लागते। तुम्ही नक्की थेपले केल्यावर अशा प्रकारे चटणी करून बघा, खूप मस्त लागते। आता ह्याच्यामध्येच मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। आता लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। इथं तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही इथं चिंच किंवा दहीसुद्धा घालू शकता, पण इथं मी जरा तिखटपणा जाण्यासाठी अर्धा लिंबाचा वापर केलेला आहे। ह्याच्यातला पूर्ण रस आपल्याला ह्याच्यामध्ये असा पिळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून छान अशी बारीक चटणी बनवून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला स्टार्टिंगलाच पाणी घालायचं आहे म्हणजे छान अशी त्याची चटणी बनते। इथं आता चटणी बनवून झालेली आहे। तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते। हे थेपल्यासोबत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर चला आपली आता चटणी तयार झालेली आहे आणि जे थेपले आहेत ते सुद्धा तयार झालेले आहेत। तर आता इथं मी ही चटणी आहे ते एका वाटीमध्ये काढून घेते। तुम्ही इथं हे थेपले आहेत असे सुद्धा खाऊ शकता, असे सुद्धा खूप छान लागतात किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। हिवाळा स्पेशल आपले इथं मेथीचे थेपले तयार झालेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते। इथं तुम्हाला आता मी एक तोडून दाखवते तर तुम्ही आतलं टेक्स्चर बघू शकता। इथं आपण वाफवून घेतल्यामुळे मस्त असं शिजलेलं पण आहे आणि शालो फ्राय करून घेतल्यामुळे छान असं क्रिस्पी झालेलं आहे। तर जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।